या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. परीक्षेत 600 गुणांचं आमिष दाखवून 1 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. नीट परीक्षेत 600 पेक्षा जास्त गुण मिळवून देण्याचं खोटं आश्वासन देऊन एका पालकाची 1,10,00,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अरविंद गोविंद चंडक राहणार सत्यम रेसिडेन्सी भवानीपेठ याचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश SV केंद्रे यांनी फेटाळून लावला आहे. आरोपीनं फिर्यादी मेहदी अली इकराम सय्यद राहणार टिळकनगर मजरेवाडी यांच्या मुलाला नीट परीक्षेत उत्तम गुण मिळवून देण्याचं आमिष दाखवलं होतं. त्यासाठी त्यानं वेळोवेळी फिर्यादीकडून एकूण 1,10,00,000 रुपये उकळले. मात्र 2दा परीक्षा देऊनही मुलाला आश्वासन दिल्याप्रमाणे गुण मिळाले नाहीत. फिर्यादीनं आपली रक्कम परत मागितली असता आरोपीनं केवळ 10,00,000 रुपये परत केले आणि उर्वरित 1 कोटी रुपये देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच फिर्यादीनं सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्यात अटकेच्या भीतीनं आरोपीनं न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास विरोध करताना सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की गुन्ह्याचं स्वरूप अतिशय गंभीर असून 1 कोटी रुपयांची मोठी रक्कम अद्याप हस्तगत करायची आहे. आरोपी सध्या फरार असून त्याला जामीन मिळाल्यास तो पुराव्यानिशी छेडछाड करण्याची किंवा कायमचा फरार होण्याची दाट शक्यता आहे. गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक आहे. न्यायालयानं सरकारी पक्षाचा युक्तिवाद मान्य करत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. यात सरकारतर्फे डॉक्टर प्रदीप सिंग राजपूत यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट RK सिंग यांनी बाजू मांडली.